परिणाम मतांमध्ये झालेला दिसून येत नाहीये। भाजपला मोठ्या प्रमाणात यश हे नाशिकमध्ये मिळालेलं आहे आणि खरं तर गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली हे यश नाशिकमध्ये त्यांना मिळालं। म्हणून नाशिक महापालिकेवरती आता भाजपाचा झेंडा फडकणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। तर इकडे जळगावातली आपण बातमी बघतो। नार्वेकर विरोधकांच्या समोर लक्ष होतं, अनेकदा तुमच्यावरती टीका झाली, आज विजय तुम्ही गवसला, विजय तुमचा झालेला आहे। मी कुलाब्याच्या जनतेचे मनापासून आभार मानतो, मुंबईकरांचे मनापासून आभार मानतो। मुंबईत आज भारतीय जनता पार्टीला 100हून अधिक जागा मिळताना दिसून येत आहेत आणि कुलाब्यातही आम्ही 5 जागा लढवल्या, त्यापैकी पहिली जागा आता डिक्लेअर झाली आहे। त्यात आम्हाला जवळजवळ 6000 मताचं मताधिक्य प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे मी मुंबईकरांचे आणि माझ्या कुलाबावासियांचे मनापासून आभार मानतो आणि जे अपुरे स्वप्न त्यांचे आहेत ते आता भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेमार्फत पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करेल आणि येणाऱ्या काळात हा आमचा कुलाब्याचा जो गड आहे तो आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते योग्यरित्या राखून ठेवतील याचा मला विश्वास आहे। तुमच्यावरती टीका झाला, याच रिचर्डसन सेंटर मधले काही व्हिडिओ समोर आले, संजय राऊतांनी तुमच्यावर टीका केली, अपक्ष उमेदवाराला सगळ्यांनी पाठबळ दिलं, तब्बल 12हून अधिक उमेदवारांना अर्जच भरता आला नाही। अर्ज का भरता आला नाही ह्याबद्दलचं स्पष्टीकरण इलेक्शन कमिशन आणि तुमच्या हायकोर्टाने दिलेलं आहे। ते खारिज केलेली आहे पिटिशन आणि स्पष्ट सांगितलं आरोनी केलेली कारवाई ही नियमानुसार होती आणि इलेक्शन कमिशननी पण स्पष्ट सांगितलंय पुरावे जे सादर केले आहेत त्यातनं स्पष्ट दिसून येतं की अध्यक्षांचा विधानसभा अध्यक्षांचा कुठच्याही आचारसंहितेचा भंग त्यांच्याकडनं झालेला नाहीये। त्यामुळे हा फेक नॅरेटिव्ह जो निर्माण करायचा प्रयत्न केला गेला होता त्याला आज जनतेने पूर्णपणे खोडून काढलेलं आहे। संजय राऊतांनी टीका केलेली होती, ठाकरे बंधूंचं तुमच्यावरती लक्ष होतं, आजचा निकाल महत्वाचा आहे की यापूर्वी विरोधकच लोक म्हणून कुलाब्यातली तुमची एकूण जी सगळी रचना आहे ती महत्वाची? नाही, विरोधक नको असं माझं कधीच मत नव्हतं। विरोधक हे लोकशाहीमध्ये असणं आवश्यक आहे आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो, पण विजय हा नेहमी जे खरे असतात, जी सच्चाई असते त्याचा विजय होतो आणि आम्ही जनतेची सेवा गेली 15 वर्ष मी सातत्याने केली आहे। आमचे नगरसेवक मकरंद नार्वेकर, हर्षदा नार्वेकर यांनी लोकांमध्ये राहून 10-10 तास त्यांच्याबरोबर काम करून आज हा किल्ला बांधलेला आहे आणि हा किल्ला हलवणं एवढं काय सोपं नाहीये, एवढंच आम्हाला विरोधकांना दाखवून द्यायचं होतं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मुंबईमध्ये महापौर कोणाचा होणार, खरं तर सगळे तोंड गोड करतायत, उमेदवार तुमचा विजयासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले होते। नार्वेकरजी काय सांगाल, आज विजय तुमचा झालेला आहे, महापौर कोणाचा असेल? महापौर 100% भारतीय जनता पार्टीचा असेल। की महापौर हा 100% भारतीय जनता पार्टीचा असणार आहे। राहुल नार्वेकर यांनी विजयाचा जल्लोष साजरा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गणेश कदम सह स्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई। तर आपण बघतो आता महापौर कोणाचा ही चर्चा सुद्धा सुरू झाली आणि महापौर हा भाजपाचाच होणार हे नार्वेकरांनी सांगितलेलं आहे। निश्चितच ही मोठी बातमी आहे की महापौर हा भाजपचाच होणार आहे असं राहुल नार्वेकर म्हणालेत। ही मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। त्याच सोबत आणखी काही ब्रेकिंग न्यूज समोर येत आहेत। ठाकरे शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या विजयी झालेल्या आहेत। किशोरी पेडणेकर माजी महापौर आहेत आणि आपण बघतोय ठाकरेंच्या सेनेच्या किशोरी पेडणेकर या विजयी झालेल्या आहेत। दिवसभरात जे अंदाज वर्तवले गेले जसेच तसे खरे ठरतात। खरं तर टीका गोष्टी या सगळ्याच्या बाहेर आकडे मात्र भाजप सोबत आहेत, काय नेमकी प्रतिक्रिया? हेच आम्ही सांगत होतो पूर्ण निवडणुकीच्या प्रचारात की भारतीय जनता पार्टी आत्ता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नंबर 1चा पक्ष राहिला आणि याही निवडणुकांमध्ये नंबर 1चा पक्ष राहील आणि ते दिसतंच आहे आपल्याला। आणि आपण सगळ्या राज्याचे जरी निकाल बघितले तर खूपच आनंददायी भारतीय जनता पार्टीसाठी हे निकाल आहे। पुण्यात जर बघितलं, खरं तर तुम्ही युवा मोर्चाचे अध्यक्ष होता त्यावेळेस पुण्यात खूप जास्त संपर्क होता, जुनी टीम आणि त्यातले अनेक मित्र किंवा त्यावेळेसचे सहकारी ना नगरसेवक आहेत दुसऱ्या फळीतले, दीपक पोटे असेल किंवा आपला ही सगळी लोकमंडळी, त्यांनी दादांसारखा जो मातब्बर नेता तिथं होता परत एकदा भुईसपाट दाखवलंय आकडे बघताना, काय म्हणताय नाही? भारतीय जनता पार्टीच्या विषयी लोकांच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण झालेला आहे त्याचं कारण केवळ आम्ही केलेला विकास आहे आणि आम्ही विकास करून दाखवलेला आहे, लोकांनी डोळ्याने पाहिलेला आहे, त्याच्यामुळे लोक विश्वास ठेवतात भारतीय जनता पार्टीवर आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्याच बाजूने कल होता। त्यामुळे आम्हाला त्या निर्णयाचं काही आश्चर्य वाटलं नाही, आम्हाला आनंदच वाटला। छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड, परभणी, सोलापूर म्हणजे मराठवाडा किंवा जो संपर्काचा तुमच्या जास्तीत जास्त आहे, इथले आकडे देखील खूप
चांगल्या पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं वाढताना दिसत आहेत. प्रचारात तुम्ही अनेक ठिकाणी होतात, काय नेमकं प्रतिसाद तोच खरं मी मराठवाड्यातली जरी असले तरी माझ्या सभा इव्हन मागच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात झाल्या, इतर ठिकाणी झाल्या, विदर्भात झाल्या. आता यावेळी पण मी पिंपरी चिंचवड, पुणे, नवी मुंबई, मुंबई इकडेच प्रचार करायला जसं पक्षाने आदेश दिला तसं. नांदेडची आता मी इन्चार्ज होते, ते निवडणुकीत चांगला विजय मिळालेला आहे. तर मला वाटतं ओव्हरऑलच लोकांचा कल भारतीय जनता पार्टीकडे आहे हे आम्हाला माहीतच होतं, आम्हाला विश्वासच होता. मुंबईच्या बाबतीत खूप भावनिक निवडणूक खरं तर तशी दाखवली गेली किंवा वारंवार त्याच्या गेलं. दोन भाऊ एकत्र येणं, मराठीचा मुद्दा, मुंबई तोडण्याचा मुद्दा. तुम्ही देखील मुंबईत अनेक वर्ष अगदी मुंडेसाहेब असण्यापासून ते मुंबईतलं लहानपणीपासून गेलात. त्याच ठाकरे बंधूंशी तुमची देखील तितकी जवळीक नातं म्हणून आहे. खरंच हा मुद्दा पटला मुंबईकर म्हणून, आणि तो लोकांना तर नक्कीच पटलेला नाही, पण तुम्हाला तिथपर्यंत मुद्दा पटला होता? कोणता मुद्दा? मराठीचा मुद्दा असेल, कुटुंब म्हणून एकत्र मी ज्या प्रचार करते माझ्या पक्षाचा ते अजेंडा घेऊन मी प्रचार करते, आणि इतर पक्ष जे आमच्या विरोधात लढत आहेत त्यांचे अजेंडा मला पटण्याचा विषय येत नाही. मी एवढंच सांगेन की तर आपल्यासोबत बोलण्यासाठी राहुल नार्वेकर आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. राहुलजी, आपण बघतोय काय तुमची निकाल जसा जसा समोर येतो तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मी सर्वप्रथम मुंबईकरांचे मनापासून आभार मानू इच्छितो की अभूतपूर्व विजय असा भारतीय जनता पार्टीला आज मुंबईकरांनी मिळवून दिलेला आहे. 100हून अधिक जागा निवडून आलेल्या आहेत, आणि आपण बघाल दिवस अखेरी संपूर्ण मोजणी झाल्यानंतर ही संख्या 120च्या पुढे जाताना आपल्याला दिसेल. आणि एकूण कुलाब्यातही जी आमची तिरंगी लढत 225 वॉर्डमध्ये झालेली, तिकडे आमची एकच वॉर्ड होता जिथे मैत्रीपूर्वक लढत झाली, तिकडेही आमची जागा जवळजवळ 6000 मताच्या मताधिक्याने निवडून येताना दिसत आहेत. हर्षिता नार्वेकर वॉर्ड क्रमांक 225 मधनं निवडून आलेले आहेत, आणि 226 आणि 27 मधनं पण आता मकरंद नार्वेकर आणि गौरवी शिवलकर निवडून येताना दिसतील. राहुलजी, खरं तर मध्यंतरीच्या काळात तुमच्यावरती प्रचंड टीका झाली, संजय राऊतांनी विशेष करून तुमच्यावरती टीका केली, त्यांना आता काय उत्तर द्याल? मला वाटतं जनतेने त्यांना उत्तर दिलेलं आहे, आणि आपण बघितलं तर हायकोर्टनी आणि इलेक्शन कमिशननी दोघांनीही त्यांनी केलेले आरोप खोडून काढलेले आहेत. इलेक्शन कमिशननी स्पष्टपणे सांगितलंय जे पुरावे सादर केले गेले आहेत त्यातून कुठेच निष्पन्न होत नाही की विधानसभा अध्यक्षांकडनं कुठच्याही प्रकारचा आचारसंहितेचा भंग झालेला आहे. हायकोर्टनी पण त्यांची रिट पिटिशन डिसमिस करून सांगितलंय आरोनी केलेली कारवाई अगदी योग्य होती, आणि जी लोक धमकावण्याची बोंब उठवत आहेत त्यांना उद्या परवाकडे माझं उत्तर मिळेल. त्यांनी जशी माझ्याकडनं पैसे उकळायचा प्रयत्न केला, माझ्याकडनं मतदारसंघात येऊन तुमची परिस्थिती मी सुधारून देतो, मी केलेले आरोप पाठी घेतो, त्यासाठी मला पैसे द्या, हे जे काय बोललेले जे आहेत त्या संदर्भातचा खुलासा आपल्या उद्या परवाला होताना दिसेल. राहुलजी, आता आकडे जवळपास स्पष्ट होत आहेत, म्हणजे आता भाजप आणि शिवसेना यांचा झेंडा मुंबईवरती बघायला मिळेल हे जवळपास निश्चित होत आहे. ही आकडेवारी जी आहे ती अपेक्षित होती? कशा पद्धतीने गणित तुम्ही तयार केलेलं होतं? नाही, 100% मी ह्यापुढे पहिली पण या आधी पण ज्या वेळेला मला विचारण्यात आलं त्यावेळेला मी स्पष्टपणे सांगितलेलं की भारतीय जनता पार्टीला किमान 100 जागा प्राप्त होतील. निश्चितच